आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आम्ही 14,000 रुपये प्रति क्विंटलला भाव कापसाला दिला होता। या सरकारने मागच्या वर्षीसुद्धा कापसाला भाव दिला नाही। 5,000 कापूस उत्पादक शेतकऱ्याचा उत्पादन खर्च त्यांचा निघत नाही। आशिष शेलारला या शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत नाही। त्यांना क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे प्रश्न असतील त्यांना विचारा तुम्ही काय असेल तर। चर्चा करूया साहेब, आज विरोधक जोरदार आक्रमक आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात। असं आहे की महाराष्ट्रातील शेतकरी, प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी अतिशय अडचणीत आहे। तो कापूस असो, तो सोयाबीनचा शेतकरी असो, तो संत्रा मोसंबीचा शेतकरी असो, तो धानाचा शेतकरी असो, द्राक्षाचा शेतकरी असो की केळी उत्पादक शेतकरी असो, आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस होतो। आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आम्ही 14,000 रुपये प्रति क्विंटलला भाव कापसाला दिला होता। या सरकारने मागच्या वर्षीसुद्धा कापसाला भाव दिला नाही आणि यावर्षी तर कापसाचा भाव फक्त 7,000वर आलेला आहे। आता 7,000 कापूस उत्पादक शेतकऱ्याचा उत्पादन खर्च त्यांचा निघत नाही। त्यामुळे या कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे, कापसाला भाव दिला पाहिजे, सोयाबीनला भाव दिला पाहिजे, धानाचं बोनस लवकरात लवकर जाहीर सरकारने करायला पाहिजे। आशिष शेलार म्हणतात नौटंकी करताय। आशिष शेलार म्हणतात विरोधक नौटंकी करतात। आशिष शेलारला या शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत नाही। त्यांना क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे प्रश्न असतील त्यांना विचारा तुम्ही काय असेल तर। नक्कीच विरोधक जे आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं आक्रमक आहेत। आशिष शेलार यांनी ह्या संपूर्ण विरोधकांवर टीका केली की हे नौटंकी आहेत, पण खऱ्या अर्थानं आशिष शेलारांना शेतीचे प्रश्न माहिती आहेत का असा टोला जो आहे तो अनिल देशमुख यांनी या ठिकाणी लगावला आहे।